नमस्कार, गारवाच्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। गारवाच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला गारवाच्या कॅटलॉगमधील अर्धा HP, 1 HP, 1.5 HP, 2 HP आणि 3 HPच्या मशीनचे बरेचसे व्हिडिओज बघायला मिळतील। त्यातीलच एक पूर्वी ज्या मशीनपासून सुरुवात झाली होती ती अर्धा HP आणि 1 HP मशीन आता नव्या रूपात आपण पुन्हा घेऊन येत आहोत। त्यातीलच गारवा प्युअर 3R ही 1 HP 3 रोलरची मशीन आज मी सादर करीत आहे। ही मशीन पुन्हा सादर करण्याचं एकमेव महत्त्वाचं कारण म्हणजे याच्या ज्यूस बॉक्समध्ये जे झालेले बदल आहेत त्याच्यामुळे आमच्या ग्राहकांना क्रशिंग क्वालिटी चांगली मिळणार आहे आणि ज्यूस बॉक्स स्वच्छ करणं सोपं जाणार आहे। ज्यूस बॉक्स जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये आपण सपोर्टिंगसाठी एक प्लेट दिलेली आहे आणि रोलरमधलं अंतर अजून कमी केलेलं आहे, जेणेकरून क्रशिंगचा परफॉर्मन्स हा जुन्या मशीनपेक्षा तुम्हाला अधिक चांगला मिळू शकतो। गारवाच्या सर्व मशीनप्रमाणेच या मशीनमध्ये देखील तुम्ही उजव्या बाजूला पाहू शकाल हा MCB, त्यानंतर कंट्रोल पॅनलमध्ये तुम्हाला हा इंडिकेटर दिलेला आहे, जेणेकरून याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट हे दिसतील। त्यानंतर हा ग्रीन इंडिकेटर आहे, मोटर सुरू केल्यानंतर हा इंडिकेटर ग्लो होईल। त्याच्या खाली रोटरी स्विच दिलेला आहे, ज्याचा उपयोग करून मशीन फॉरवर्डमध्ये किंवा रिव्हर्समध्ये आपल्याला फिरवता येईल। त्याच्याच शेजारी आपल्याला इमर्जन्सी स्टॉप बटन दिलेलं आहे, ज्याचा वापर एखाद्या इमर्जन्सीमध्ये आपण करू शकतो। मशीनमध्ये या बाजूने ऊस टाकायचा आहे, त्याच्याच मागच्या बाजूला ऊसाचा चोथा पडेल आणि ज्यूस बॉक्सच्या खाली तुम्ही रस कलेक्ट करू शकता। चला तर पाहूया या मशीनचा डेमो, ज्याच्यामध्ये आपण ऊसाचं आधी वजन करणार आहोत, त्यानंतर ऊस या मशीनमधून रस काढल्यानंतर रसाचं एक वजन करणार आहोत आणि दोन्हीचं कंपॅरिझन करून किती % रस आपण या मशीनमधून एक्स्ट्रॅक्ट करू शकतो हे आपण पाहू। आत्ता जो आपण प्युअर मशीनचा व्हिडिओ आणि डेमो पाहिला तो त्याच्या डस्टबिन टेबलवरती ठेवलेला होता। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल हे चिलर मॉडेल आहे। मशीनसोबत आपल्याला चिलर टेबल देखील घेता येऊ शकतो, ज्याच्यामध्ये चिलर, डस्टबिन आणि त्याचबरोबर एक आकर्षक कॅनोपी देखील मिळू शकते। तर हे चिलर मॉडेल ग्राहकांना थंडगार ऊसाचा रस बर्फ न टाकता देता यावं यासाठी तयार केलेला आहे। या मशीनमध्ये हा बॉक्स जो तुम्ही पाहत असाल त्याच्यामध्ये रस गेल्यानंतर एक ठराविक पिण्यायोग्य तापमानाला रस जातो, जो की 10 ते 15 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्यानंतर आपण तो रस काढून समोर ग्राहकांना देऊ शकतो। या चिलर मॉडेलमध्ये तुम्हाला एक ठराविक आकाराचा डस्टबिन देखील मिळतो, ज्याच्यामध्ये ऊसाचा चोथा साठवला जाऊ शकतो आणि दिवसाच्या शेवटी तो समोरून काढून तुम्ही एखाद्या डिस्पोजल बॅगमध्ये टाकून तो डिस्पोज करू शकता। आत्ता आपण जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये मशीन हे डस्टबिन मॉडेलवर ठेवलेलं होतं। डस्टबिन मॉडेलमध्ये ऊसाचा चोथा साठवला जाऊ शकतो। आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहत आहात त्याच्यामध्ये या मशीनचं चिलर मॉडेल तुम्हाला दिसत आहे। या मशीनमध्ये ऊसाचा रस हा थंड होतो, त्याचबरोबर ऊसाचा चोथा साठवण्यासाठी एक ठराविक क्षमतेचं डस्टबिन दिलेलं आहे
आणि एक आकर्षक कॅनोपी दिलेली आहे। या मशीनमध्ये त्याचबरोबर तुम्हाला एक काउंटर दिलेला आहे ज्याच्यामध्ये पैसे वगैरे साठवले जाऊ शकतात, त्याला एक लॉक देखील आहे। त्याचबरोबर एक छोटा कप्पा ज्याच्यामध्ये व्यवसायासाठी लागणारं किरकोळ साहित्य तुम्ही साठवू शकता। त्याचबरोबर या मशीनमध्ये हा बराचसा भाग तुम्हाला लागणारे ग्लास, आलं, लिंबू यासारख्या गोष्टी स्टोअर करण्यासाठी तुम्ही वापरू शकता। मशीनच्या डाव्या बाजूला ज्यूस बॉक्स असल्यामुळे तिथून तुम्ही ऊस टाकू शकता। तिथून ऊस पास झाल्यानंतर त्याचा जो निघालेला रस आहे तो चिलर बॉक्समध्ये पडतो। चिलर बॉक्समधील ज्या भांड्यात तो पडतो ते भांडं आपण जवळपास -20 ते -30 पर्यंत ठेवू शकतो, ज्याच्यामुळे पडलेला रस त्वरित थंड होतो आणि तो आपल्याला खाली भांड्यात कलेक्ट करता येतो। चिलर बनवताना आपण त्यातला सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्यात वापरला गेलेला कॉम्प्रेसर, जो की आत्ताच्या इमर्सन कोपलँड कंपनीचा आहे, पूर्वी ज्याचं नाव किर्लोस्कर कोपलँड असं होतं। त्याचबरोबर हा इन्स्टंट चिलर ज्यावेळेस आपण बनवला तो अशा पद्धतीने त्याच्यात सेन्सर वापरलेले आहेत की तुम्हाला पिण्यायोग्य टेम्परेचरमध्ये रस आपल्याला पुढे देऊ। या मशीनमध्ये जो इन्स्टंट चिलर दिलेला आहे त्याच्यासाठी वापरल्या गेलेल्या कॉम्प्रेसरची 1 वर्षाची वॉरंटी आपण देतो। त्याचबरोबर तुम्हाला माहिती असल्याप्रमाणेच मशीनमध्ये जी मोटर वापरलेली आहे त्याची देखील आपण 1 वर्षाची वॉरंटी देतो। गारवा मशीनचे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल।